विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2023-24 संदर्भातली निकालासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट माहिती बघणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोक अदालतमध्ये काय निर्णय घेण्यात आला त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला जिल्हा न्यायालय भरती संदर्भातली देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, कारण की खूप महत्त्वपूर्णचा निर्णय या हेअरिंगमध्ये घेण्यात आलेला आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भूषण। आपली नोकरी.com या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनमध्ये प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि हां मित्रांनो, मी आपल्या टेलिग्राम चॅनल व फेसबुक पेजची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली, मित्रांनो त्यालासुद्धा जॉईन करून घ्या, कारण की या टेलिग्राम चॅनलवर व फेसबुक पेजवर आपण नवनवीन अपडेट माहिती, परिपत्रक, नवीन जाहिराती, अशा प्रकारची नवीन अपडेट व्हिडिओची माहिती आपण त्यामध्ये देत असतो। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। तर बघा मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती की जिल्हा न्यायालय भरती 2023-24ची ही प्रक्रिया सुरू आहे। यामध्ये विविध प्रकारचे पद आहे, जसं लिपिक, शिपाई, स्टेनोग्राफर अशा पद्धतींचे पद आहे। लिपिकसाठी 3500 पदांसाठी ही भरती होत आहे। त्यानंतर शिपाई पदाचे 1500 प्लस पदांची यामध्ये समावेश आहे व स्टेनोग्राफरचा 750 प्लस पदांचा या भरती प्रक्रियेमध्ये समावेश आहे। तर आपल्या सर्वांनाच माहिती की जिल्हा न्यायालय भरती 2023-24ची परीक्षा ही आपली फेब्रुवारीच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात झालेली आहे व त्यानंतर जिल्हा न्यायालयामार्फत ती त्याची फर्स्ट आन्सर की जी ती मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा प्रसिद्ध झाली होती, पण त्यानंतर बराच उशीर झाला की सेकंड आन्सर की अजून प्रसिद्ध झाली नाही किंवा त्याबाबतची कुठल्याही प्रकारची अपडेट आली नाही। त्यानंतर आपल्याला मेमध्ये समजलं की सुप्रीम कोर्टामध्ये त्या विषयात एक केस चालू आहे व सुप्रीम कोर्टामार्फत 17 मे 2024 रोजी या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली होती। आपल्याला हे सर्वच माहिती आहे मित्रांनो, पण मित्रांनो यामध्ये एक आता महत्त्वाची अपडेट माहिती समोर येत आहे। ही भरती प्रक्रियेची जी केस चालू होती त्याची जी केस आहे ती लोक अदालतमध्ये घेण्यात येणार होती, तर याबाबतचीच ही अपडेट आहे। तर बघा, माननीय उच्च न्यायालयाने आम्ही नियमानुसार जी हेअरिंग होईल त्यानुसार आम्ही ही केस लढू, यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही आहे। त्यामुळे ही लोक अदालतमध्ये ही केस आता होणार नाही आहे मित्रांनो, कारण की माननीय उच्च न्यायालय यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आम्ही ही केस जी ती नियमानुसार हेअरिंग पद्धतीने आम्ही लढू, म्हणजे तारीख व तारीख जशी तुमच्या तारखाप्रमाणे येईल त्यानुसार ही केस आता लढली जाणार आहे। मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, खूप निराशाजनक बातमी तुमच्यासाठी मला माहिती, कारण की आता या केससाठी विलंब लागू शकतो, कारण की किती हेअरिंगमध्ये निकाल येईल याबाबत स्पष्टता काहीच नाही आहे मित्रांनो, अजून तरी काहीच नाही आहे। यायला बसलं तर निकाल पुढच्या 2 हेअरिंगमध्ये किंवा पहिल्या हेअरिंगमध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा 6-10 हेअरिंगसुद्धा होऊ शकतात मित्रांनो। त्यामुळे विद्यार्थी मित्र पण कुठेही नाराज होऊ नका, तुमची टायपिंगची प्रॅक्टिस चालू ठेवा, कारण की निकाल कोणत्या क्षणी येईल याबद्दल आपण काहीही सांगू शकत नाही। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुद्धा निकाल लागू शकतो किंवा स्पेशल लोक अदालतमध्ये सुद्धा याचा निकाल लागू शकतो। त्यामुळे मित्रांनो कुठेही निराश होऊ नका, तुमची टायपिंगची प्रॅक्टिस ही सुरू ठेवा। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।